नमस्कार. मी डॉक्टर हळदीपूरकर. आता मोतीबिंदूचं ऑपरेशन केल्यानंतर आम्ही डोळ्यामध्ये लेन्स ठेवतो आणि लेन्स आज कित्येक प्रकारची आहे. म्हणजे आज तुम्ही जर बघायला जाल तर अशा 10-15 वेगवेगळ्या टाईपच्या लेन्सेस असतात. मोतीबिंदू आला म्हणजे आपण जेव्हा डॉक्टराकडे जातो, तपासणी करतो, तर चिक्कार अशा टेस्ट केल्या जातात. ह्या टेस्ट आम्ही का करतो? कारण आता आम्हाला डोळ्याबद्दलची माहिती इतकी मिळालेली आहे आणि आज ह्या सगळ्या टेस्टच्या नंतर आपल्या डोळ्याची कंडिशन कशी आहे, ह्या डोळ्याला कुठली लेन्स आयडियल आहे, कुठली लेन्स सुटेबल आहे, हे कळण्याकरता ह्या टेस्ट करावं लागतं. आणि ह्या टेस्टमधनं अशी एक परिस्थिती निर्माण होते की आम्ही वी कॅन कस्टमाइज अ लेन्स फॉर द पेशंट. कित्येकदा पेशंट असा म्हणतो, डॉक्टर मला सर्वात चांगली लेन्स टाका. आता सर्वात चांगली अशी लेन्स नसते, सगळ्या लेन्सेस एकसारख्या असतात. पण तुमच्या डोळ्याला कुठली लेन्स मोस्ट सुटेबल हे कळण्याकरता आम्हाला ह्या सगळ्या टेस्ट करावं. आता लेन्सेस ह्या प्रामुख्याने कुठल्या तऱ्हेच्या असतात. आत्तापर्यंत आम्ही मोनोफोकल नावाची लेन्स घालायचो. याचा अर्थ असा की ती लेन्स घातली की लांबची नजर चांगली व्हायची, स्वच्छ व्हायची. पण मग वाचायला वगैरे चष्मा, म्हणजे थोडक्यात ऑपरेशनच्या नंतर चष्मा लावावाच लागायचा. त्याच्यानंतर काही जणांची अशी इच्छा झाली की डॉक्टर आम्हाला ऑपरेशनच्या नंतर चष्मा न लावता दिसलं असं बरं झालं असतं. मग त्यांच्याकरता मल्टीफोकल आणि ट्रायफोकल अशा लेन्सेस आल्या. त्यानंतर आम्हाला असं रिअलाईज झालं की काही जणांना वाचताना छोटासा नंबर लागला तरी त्याचा काही इश्यू नसतो, कारण त्याचं वाचन फारसं नसतं. पण त्यांचं स्वयंपाक करताना किंवा मधल्या इंटरमिजिएट डिस्टन्सला त्यांना स्वच्छ दिसावं, त्याकरता नवीन एक कॅटेगरी आली, त्याला आम्ही इडॉफ लेन्स म्हणतो. म्हणजे आज आमच्या प्रॅक्टिसमध्ये ज्या लेन्सेस आम्ही मॅक्झिमम वापरतो त्या सगळ्या इडॉफ लेन्सेस असतात. इडॉफ लेन्सचा अर्थ ह्याचा फुल फॉर्म म्हणजे एक्सटेंडेड डेप्थ ऑफ फोकस. म्हणजे आम्हाला साधारण इंटरमिजिएट डिस्टन्सपासनं लांबपर्यंत सगळं स्वच्छ दिसण्याकरता या लेन्सेस चांगल्या असतात. त्या लेन्सेसमधनं दिसण्याची क्वालिटीसुद्धा बऱ्यापैकी चांगली असते. आणि अशा कसं आहे की ह्याच्यामध्ये इनोव्हेशन्स ह्या होत राहतात. त्यामुळे दर 6 महिन्यात तुम्ही बघाल की नवीन कुठलं तरी टेक्नॉलॉजी, नवीन कुठल्या तरी फीचर्सने भरलेली लेन्स येते, त्याचा आपण वापर करतो. मग ती चांगली झाली की एखादी जुनी ज्या लेन्सेसमधले फीचर्स थोडेसे कमी आहेत अशा लेन्सेस आम्ही डिस्कार्ड करतो. आणि सर्वसामान्य आपल्या प्रॅक्टिसमध्ये 4-5 वेगवेगळ्या तऱ्हेच्या लेन्सेस असतात ज्या आम्ही सातत्यानं वापरत असतो.